बघतोय पुढचा पार्ट शोध निबंध. शोध निबंध छोटे छोटे पार्ट आहेत बघा, हे जास्त काही डिफिकल्ट नाहीत, पण कोणताही भाग आपल्याला स्किप करायला नकोय. ठीक आहे, ओके. बघा, साधं लेखन आणि संशोधात्मक लेखन याच्यामध्ये डिफरन्स असतो, डेफिनेटली असतो, लक्षात ठेवा. साधं लेखन आणि संशोधात्मक लेख जो असतो ना, तर याच्यामध्ये आपल्याला डिफरन्स दिसून येतो. ठीक आहे, साधं लेखन आणि संशोधात्मक लेखन म्हणजे याच्यामध्ये जर आपण म्हणलं की फरक आहे, तर फरक नक्की काय असतो बघा. तर इथं तुम्हाला साध्या लेखनामध्ये जर आपण बघितलं साधे लेखन, तर या साध्या लेखनामध्ये तुम्हाला लालित्य, भावना, कल्पना, विचार यांचं किंवा आत्मनिष्ठ प्रकटीकरण दिसून येतं. ठीक आहे, पण जे संशोधनात्मक लेखन असतं ना, संशोधनात्मक लेखन असतं ना, तर तिथं आपल्याला अशा प्रकारचं जे भावना वगैरे कल्पना असं दिसून येतं का? नाही. तर इथं तुम्हाला शास्त्रीय आणि सूत्रबद्ध पद्धती, शास्त्रीय आणि सूत्रबद्ध पद्धती. ठीक आहे, शास्त्रीय आणि सूत्रबद्ध पद्धतीनं एखादा विषय समजावून दिला जातो. ठीक आहे, आता संशोधनात्मक लेखन करीत असताना लेखकाला विषय निवडल्यानंतर त्या विषयाशी संबंधित काय करावी लागतात? मासिकं, पुस्तकं, प्रबंध किंवा शासकीय प्रकाशने वाचावीच लागतात. लक्षात ठेवा, वाचावी लागतात. ओके. शोध निबंधाचं स्वरूप साधारणपणे मासिक आणि चर्चासत्रासाठी लेख लिहिताना किती असतं? 10 ते 15 पेजेस. लक्षात ठेवा बरं का. ओके. एमफिल स्तर आहे तर तिथं 150 ते 250 पेजेस असतात. 150 ते 200 पेजेस म्हणा. पीएचडी स्तरावरती 250 ते 300 स्तर. ठीक आहे, किंवा पाणी. तर शोध निबंध लिहिताना तो वरीलपैकी कशासाठी लिहायचा आहे हे संशोधकाला आधी डिसाईड करावं लागतं, बरोबर. आणि त्याच्यानुसार संशोधनाचा विषय असेल, उद्दिष्ट असतील, व्याप्ती असेल ठरत असते. ओके, क्लिअर. आता शोध निबंध लेखनासाठी संशोधकाने एमफिल, पीएचडी, प्रबंध, इंटरनेटवरील माहितीचं सूक्ष्म वाचन करणं महत्वाचं ठरतं. इव्हन आपण कशासाठी कुठलीही इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची असेल तर आपण आजकाल इंटरनेटचा वापर करतो, त्याच्यामध्ये काही नवीन नाहीये. ठीक आहे, ओके. मग मिळालेली जी माहिती असते त्या मिळालेल्या माहितीचं मनन आणि चिंतन करून काय केलं जातं? सूत्रबद्ध पद्धतीनं त्याचं लेखन करणं अगत्याचं असतं, बरोबर. त्याच्यामुळे संशोधन विषयाला काय होतो? खऱ्या अर्थाने न्याय दिला जातो. ओके, आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल शोध निबंध म्हणजे काय. चला पुढे जाऊया आपण. नेक्स्ट ही जी प्रबंध लेखनाची रूपरेखा आहे ना, ही रूपरेखा काय आहे ते पण आपण बघूया. आपण कोणताही भाग इथं स्किप करत नाही आहोत, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. प्रबंध लेखनाची रूपरेखा काय असते बघा. तर पीएचडी स्तर आहे. ठीक आहे, प्रबंध लेखनाची रूपरेखा आपण थोडंसं नवीन स्लाइड वरती घेऊया म्हणजे तुम्हाला कन्फ्युज नाही होणार. प्रबंध लेखनाची रूपरेखा. ठीक आहे, रूपरेखा लक्षात घ्या. पीएचडी स्तरावरील प्रबंध लेखनाची रूपरेखा प्रत्येक विद्यापीठाच्या ठिकाणी जसे नियम असतात ना, तर त्या नियमानुसार वेगळी असू शकते. ठीक आहे, प्रस्तुत ठिकाणी प्रबंध लेखनाची सर्वसामान्य रूपरेखा दर्शवण्यात आलेली आहे. आता जे आपण बघणार आहे, विद्यापीठाच्या कार्यपद्धतीनुसार प्रबंध लेखनाच्या रूपरेखेमध्ये फरक तुम्हाला दिसू शकतो, बदल होऊ शकतो. पण प्रबंध लेखन प्रामुख्याने किती विभागात केलं जातं? 3 विभागात केलं जातं प्रबंध लेखन. लक्षात ठेवा. ठीक आहे, कोणते प्रकार आहेत? पहिला विभाग जर तुम्ही बघितला तर संशोधनाचा प्राथमिक विभाग. ठीक आहे, संशोधनाचा प्राथमिक विभाग. सेकंड जर आपण बघितलं तर याच्यामध्ये संशोधन मुख्य विभाग. थर्ड जर तुम्ही बघितलं इथं तर अंतिम विभाग, संशोधनाचा अंतिम विभाग. ठीक आहे, ओके. प्राथमिक विभाग, मुख्य विभाग, अंतिम विभाग. ओके. आता संशोधनाचा जो प्राथमिक विभाग आहे ना, तर या प्राथमिक विभागामध्ये सिंपल आहे, तुम्हाला लक्षात येऊन जाईल. याच्यामध्ये काय काय असतं? मुखपृष्ठ असतं, प्रथम पृष्ठ असतं, बरोबर. प्रतिज्ञापत्र असतं, संशोधन केंद्र प्रमुखाचं प्रमाणपत्र असतं, मार्गदर्शकाचं प्रमाणपत्र असतं, बरोबर. दृढ निर्देश असतात, अनुक्रमणिका, तालिका सूची, कोष्टक सूची आणि आलेख सूची. हे आपण कुठलंही म्हणजे जर संशोधन बघितलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. मुख्य भागामध्ये काय असतात हे मात्र आपण बघूया. आता बघा, संशोधनाची सर्वसाधारणपणे किती प्रकरणं असतात? 5 प्रकरणं असतात. लक्षात ठेवा, संशोधनाची सर्वसाधारणपणे 5 प्रकरणं असतात. ठीक आहे, मग याच्यामधील माहिती ही खऱ्या अर्थाने संशोधनाचा गाभा म्हणजे मुख्य भाग जो आहे ना, तो खऱ्या अर्थाने गाभा असतो असं म्हटलं तरी चुकणार नाही. आता ही 5 प्रकरणं कोणती आहेत बघा. 5 प्रकरणं कोणती आहेत आपण बघूया. संशोधनाचा
मुख्य गाभा. ठीक आहे, बघूया आपण. चला बघा, प्रस्तावना. प्रस्तावना, ठीक आहे, याला मी 1 नंबर देते. संबंधित साहित्याचा, त्याचा व पूर्व संशोधनाचा आढावा. संशोधनाची कार्यपद्धती, संशोधन कार्यपद्धती. ठीक आहे, ओके. माहितीचं विश्लेषण, अर्थनिर्वचन, विश्लेषण व अर्थ निर्वचन. ठीक आहे, याला आपण 2 नंबर देऊया, याला आपण 3 नंबर देऊया, याला 4 नंबर देऊया, 5 नंबर. निष्कर्ष व शिफारसी, निष्कर्ष व शिफारशी. ठीक आहे, 6 इथं नाही आहे, मी चुकून इथं 6 केलेले आहेत. ठीक आहे, ओके. तर ही 5 प्रकरणं असतात, बरोबर. प्रस्तावनेमध्ये काय असू शकतं बघा, प्रस्तावनेमध्ये सांगितलं जाईल की बाबा संशोधन विषयाची गरज, महत्व, संशोधन समस्या, संशोधनामधले महत्वपूर्ण शब्द, पारिभाषिक व कार्यात्मक व्याख्या, उद्दिष्ट असतील, गृहीतक असतील, परिकल्पना, व्याप्ती, मर्यादा, या सगळ्या घटकांचा समावेश प्रस्तावनेमध्ये असतो, बरोबर. संबंधित साहित्याचा आणि पूर्व संशोधनाचा आढावा. याच्यामध्ये बघा, संबंधित साहित्य आपण म्हणतोय मासिके येतील, संदर्भ ग्रंथ येतील, विश्वकोश, ज्ञानकोश, शासकीय प्रकाशने यांचा अभ्यास केला जातो, बरोबर. तर पूर्व संशोधन जर आपण म्हटलं तर इथं M.Ed, M.Phil आणि PhD तसेच संशोधन मासिकांचा आढावा घेतला जातो. ठीक आहे. कार्यपद्धती जर तुम्ही बघितली तर इथं निवडलेली संशोधन पद्धती पाठीमागे आपण बघितलंय, जनसंख्या, नमुना निवड, संशोधनातील चले असतील, माहिती असेल, संकलन साधने असतील. ठीक आहे. विश्लेषण आणि अर्थनिर्वचन मध्ये काय येईल बघा, याच्यामध्ये जी माहिती संकलित केली ना त्याचं संख्यात्मक आणि गुणात्मक विश्लेषण केलं जातं, बरोबर. मग संख्यात्मक विश्लेषणासाठी आपण बघितले पाठीमागं मध्यमान, मध्यगा, बहुलक, टी परीक्षिका, काय स्कोर इत्यादींचा वापर केला जातो. निष्कर्ष शिफारशी, याच्यामध्ये माहिती विश्लेषण केल्यानंतर उद्दिष्ट निहाय काय केले जातात, निष्कर्ष मांडले जातात, बरोबर. तसेच पुढील संशोधनासाठी विषय पण सुचवले जातात. शासन संस्था, शाळा यांच्यासाठी विविध शिफारसी काय केल्या जातात, इथं केल्या जातात. ठीक आहे, ओके, क्लिअर. आता हा झाला आपला संशोधनाचा कोणता भाग, मुख्य भाग. आता आपण अंतिम भाग बघूया, संशोधनाचा अंतिम भाग. अंतिम भाग. ठीक आहे, चला बघा, अंतिम भाग बघितल्यानंतर आता आपल्याला इथं याला आणखी काय म्हटलं जातं, संदर्भ विभाग असंही म्हटलं जातं, संदर्भ विभाग असंही म्हटलं जातं. ठीक आहे. याच्यामध्ये संशोधनासाठी उपयुक्त ठरलेली मासिकं, पुस्तकं, वृत्तपत्र, अहवाल यांची सूची दिली जाते. इथं तुम्हाला परिशिष्टात संशोधनासाठी वापरलेली साधने व छायाचित्रे दिलेली असतात. ठीक आहे, ओके, लक्षात आलं. आता याच्यानंतर आपण बघूया प्रबंध लेखनाची वैशिष्ट्ये. प्रबंध लेखन वैशिष्ट्ये. ओके, प्रबंध लेखनाची वैशिष्ट्ये काय आहेत बघा. प्रबंध लेखनाची वैशिष्ट्ये, संशोधन अहवाल जो आहे ना तो सुस्पष्ट भाषेत लिहावा. दुसरं वैशिष्ट्य आहे प्रबंध लेखनामध्ये मी, आम्ही, तुम्ही, तुमचे, मी, आम्ही, तुम्ही, तुमचे, हे जे काय म्हणतो आपण याला, सर्वनाम, बरोबर. या सर्वनामांचा वापर नाही केला पाहिजे. ठीक आहे. तिसरं वैशिष्ट्य आहे संशोधन विषयाची माहिती सोप्या भाषेत व सूत्रबद्ध पद्धतीने लिहावे. ठीक आहे. चौथं वैशिष्ट्य आहे प्रत्येक विद्यापीठाने निर्देशित केलेल्या कार्यपद्धतीनुसार संशोधन प्रबंधाचा क्रम जो आहे ना तो क्रम ठरवावा. ओके, क्लिअर. पाचवं वैशिष्ट्य बघा
संशोधनातील माहिती तात्काळ इतरांना कळविण्यासाठी त्याच्यामध्ये आकृत्यांचा वापर केला पाहिजे, बरोबर. सोबतच स्तंभालेख वापरले पाहिजेत, स्तंभालेख वापरले पाहिजेत, रेषालेख वापरले पाहिजेत, वर्तुळलेख वापरले पाहिजेत, तक्ते वापरले पाहिजेत. ठीक आहे. 6वं वैशिष्ट्य, शुद्ध लेखनाचे नियम पाळले पाहिजेत. लक्षात ठेवा, शुद्ध लेखनाचे नियम पाळूनच इथं अहवाल लिहावा आणि संशोधन उद्दिष्टानुसार संशोधनाच्या परिकल्पना ज्या आहेत ना त्या परिकल्पना ठरवाव्या. ठीक आहे. बघा, मी प्रत्येक इथं परिकल्पना म्हणजे काय मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलंय अगोदर, त्याच्यामुळे तुम्ही कन्फ्युज होऊ नका की परिकल्पना म्हणजे काय. 8वं उद्दिष्ट आहे बघा, संशोधन विषय स्पष्ट होईल इतका संदर्भ साहित्याचा आढावा. संदर्भ साहित्य आढावा, संदर्भ साहित्य आढावा. 9वं आहे, संशोधनासाठी कोणती पद्धती निवडली आणि ती का निवडली हे सकारण सांगावं. 10वं वैशिष्ट्य आहे, संशोधनासाठी कोणता नमुना निवडला व तो का निवडला हे सकारण सांगावे. ठीक आहे. ओके. संशोधनासाठी विश्वसनीय व सप्रमाण साधने वापरावी. सप्रमाण आणि विश्वसनीय साधने वापरावी. 12वं वैशिष्ट्य, प्रत्यक्ष संशोधन करताना अडचणी येऊ नयेत म्हणून पथदर्शक अभ्यास करावा. पथदर्शक अभ्यास म्हणजे काय मी शिकवले तुम्हाला. ठीक आहे. ओके. संशोधन प्रबंध लिहिताना भूतकाळात लिहावा. सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट, भूतकाळामध्ये लिहावा. 14 नंबर, अहवाल कसा असावा, वस्तुनिष्ठ असावा. ठीक आहे. ओके. क्लिअर. तर हे इथं आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. पॉइंट छोटे छोटे आहेत पण इम्पॉर्टंट आहेत. बघा, एखादा भाग आपल्याला असं वाटतो की इम्पॉर्टंट नाही, पण तो पार्ट इम्पॉर्टंट असतो. संशोधनाची साधने आपण बघूया. साधने. ठीक आहे. बघा, संशोधन ही एक वैज्ञानिक पद्धती आहे, बरोबर. ओके. संशोधन ही एक वैज्ञानिक पद्धती आहे. समस्या जाणून घेण्यासाठी संशोधनामध्ये विविध तंत्रे व साधनांचा वापर जो आहे ना तो करावा लागतो, बरोबर. मग संशोधनातील माहिती संकलनासाठी निवडलेली साधने आणि तंत्रे जितकी अचूक असतील तितकं संशोधनाचे निष्कर्ष व्यवस्थित येतात, बरोबर. त्याच्यामुळे संशोधनाची साधनं फार इम्पॉर्टंट आहेत. ओके. साधनं जर आपण बघितली तर कोणकोणती साधनं आहेत बघूया आपण. तंत्रे आणि साधने. ठीक आहे. तंत्रामध्ये बघा, मुलाखत तंत्र, मुलाखत तंत्र. सेकंड आहे निरीक्षण तंत्र, तंत्र. थर्ड आहे प्रक्षेपण तंत्र, प्रक्षेपण तंत्र. चौथा आहे समाजनीती तंत्र. ठीक आहे. ओके. साधनामध्ये प्रश्नावली, सेकंड आहे पडताळा सूची, थर्ड आहे पदनिश्चय श्रेणी, फोर्थ आहे अनुसूची, शोधिका आणि 6 आहे प्रमाणित चाचणी. ठीक आहे. ओके. तंत्रे आणि साधने. ओके. लक्षात आलं. तरी संशोधनाची साधने आणि तंत्रे आपल्याला इथं इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. ओके. आय होप तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालं असेल. त्याच्यानंतर आहे मुलाखत, इंटरव्ह्यू, म्हणजे याच्यामधले आपण साधने बघतोय. ठीक आहे. थोडक्यात मी एक्सप्लेन करते. मुलाखत हे तंत्र आहे. ओके. तर बघा, संशोधन समस्येच्या संदर्भात संबंधित व्यक्तींना भेटून त्यांच्याशी चर्चा करून माहिती प्राप्त करण्याचं मुलाखत हे महत्वाचं तंत्र आहे, बरोबर. आता मुलाखतीतून महत्वाची प्राथमिक तथ्ये काय केली जातात, प्राप्त केली जातात, हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. ओके. आता इथं मुलाखतीचा अर्थ बघा, तुम्हाला गुड अँड हॅट यांची एक डेफिनेशन दिली जाते. इंटरव्ह्यू इज अ फंडामेंटली प्रोसेस ऑफ सोशल इंटरॅक्शन. ठीक आहे. पण तुम्हाला काही विचारणार नाही. पॉल एन यंग यांची एक डेफिनेशन आहे. तर पॉल एन यंग काय म्हणतात की मुलाखत ही अशी क्रमबद्ध रचना आहे ज्याद्वारे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या आंतरिक जीवनात कमी जास्त प्रमाणामध्ये काल्पनिक रूपात प्रवेश करतो आणि
जास्त मुलाखत करता सामान्यतः तुलनात्मक रूपात अपरिचित आहे. ठीक आहे. ओके. आता मुलाखत हे डेफिनेशन वगैरे करू नका, फक्त आपल्याला इथं मुलाखतीचे प्रकार बघायचे. ओके. पहिला प्रकार आहे निदानात्मक मुलाखत. सेकंड आहे उपचारात्मक मुलाखत. थर्ड आहे संशोधनात्मक मुलाखत. औपचारिक मुलाखत. पाचवा आहे अनौपचारिक मुलाखत. सहावा प्रकार आहे मुलाखतीचा व्यक्तिगत मुलाखत. सातवा प्रकार आहे सामूहिक मुलाखत. आठवा प्रकार आहे केंद्रित मुलाखत. आणि नववा प्रकार आहे पुनरावृत्ती मुलाखत. पुनरावृत्ती मुलाखत. ठीक आहे. ओके. बघा टोटल 9 प्रकार आहेत मुलाखतीचे. आता याच्यामध्ये मी थोडक्यात तुम्हाला एक्सप्लेन करते. निदानात्मक मुलाखत म्हणजे काय. पहिला प्रकार निदानात्मक मुलाखत. बघा इथं समस्येचं निदान आणि तिची कारणे याची माहिती केली जाते. उपचारात्मक सामाजिक समस्यांवरील उपायासाठी मुलाखत घेतली जाते. संशोधनात्मक समस्येसंदर्भात कारणांचा शोध घेतला जातो. औपचारिक मुलाखत अनुसूचीवर प्रश्न विचारले जातात आणि उत्तरांची दखल करून घेतली जाते. अनौपचारिक प्रश्न विचारण्याच्या संदर्भात मुलाखतकर्त्यावर कुठलंच बंधन नसतं. व्यक्तिगत एका वेळी एकाच व्यक्तीची मुलाखत. सामूहिक एका वेळी अधिक व्यक्तींची मुलाखत. केंद्रित मुलाखतीमध्ये एखाद्या विशिष्ट मुद्द्यावरच लक्ष केंद्रित केलं जातं. आणि पुनरावृत्ती विशिष्ट परिणामाचे अध्ययन करण्यासाठी पुन्हा पुन्हा मुलाखत घेतली जाते. सोपं आहे, याच्यामध्ये काय अवघड आहे का बघा. मुलाखतीचे प्रकार तर इझी आहे. जस्ट एक मिनिट थांबा. ओके चला पुढे जाऊया आपण. मुलाखतीचे प्रकार तर तुम्हाला समजले. ठीक आहे. ओके. आता आपण बघूया आदर्श मुलाखतकर्त्याचे गुण. आदर्श मुलाखतकर्त्याचे गुण. ठीक आहे. काय गुण असतात की ज्याला तुम्ही आदर्श मुलाखतकर्ता म्हणू शकता. ओके. मुलाखतीच्या यशस्वीतेसाठी मुलाखतकर्त्यात गुण असावे लागतात. पहिला गुण असावा लागतो संयम व सावधगिरी. सेकंड आहे संशोधन समस्येचं विशेष ज्ञान असावं लागतं. थर्ड आहे मुलाखतीची कौशल्य स्किल असावं लागतं. 4 नंबर आहे मुलाखतीचं प्रशिक्षण. 5 नंबर आहे विनयशीलता. विनयशीलता. 6 नंबर आहे निपक्षपाती. हे गुण असावे लागतात. ठीक आहे. लक्षात घ्या. ओके. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. तर इथं आपला मुलाखतीचा जो मुद्दा आहे तो मुद्दा पूर्ण होतो. ठीक आहे. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. बघा आपण जे बघतोय हा भाग तुम्ही थोडंसं क्रॉस चेक करून बघा. कशासाठी क्रॉस चेक करून बघायचं की जे आपण शिकतोय ते एक्झामच्या दृष्टिकोनातून बरोबर आहे का. एक्झामला आतापर्यंत त्याच्यावरती किती वेळा क्वेश्चन विचारेल. ठीक आहे. ओके. अशा प्रकारे. त्याच्यानंतर आहे निरीक्षण. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. निरीक्षण. चला बघा ऑब्झर्वेशन. ठीक आहे. वैज्ञानिक आणि सामाजिक शास्त्रातील संशोधनाचं निरीक्षण हे तंत्र आहे. बरोबर लक्षात येते का आपण काय शिकतोय. आपण संशोधनाची साधनं
आणि तंत्र शिकतोय, मुलाखत तंत्र बघितलं, निरीक्षण तंत्र बघायचं, प्रक्षेपण तंत्र बघायचं, समाजनीती तंत्र बघायचे आणि पुढे आपल्याला साधना बघायचे. ठीक आहे, ओके. चला बघा, निरीक्षण वैज्ञानिक आणि सामाजिक शास्त्रात महत्वाचं आहे. आता हे संख्यात्मक आणि गुणात्मक दोन्ही स्वरूपाच्या संशोधनामध्ये निरीक्षण तंत्र हे तुम्हाला संख्यात्मक आणि गुणात्मक, लक्षात ठेवा, संख्यात्मक आणि गुणात्मक दोन्ही स्वरूपाच्या संशोधनात निरीक्षणाचा वापर करता येतो. ठीक आहे, ओके. आता निरीक्षणाची काही वैशिष्ट्ये असतील. निरीक्षणाची वैशिष्ट्ये आहेत. ठीक आहे, काय आहेत बघा निरीक्षणाची वैशिष्ट्ये. तर निरीक्षण तंत्राची वैशिष्ट्ये म्हणजे वैज्ञानिक पद्धती. वैज्ञानिक पद्धती एक्सप्लेन करते मी तुम्हाला. दुसरं वैशिष्ट्य आहे प्रत्यक्ष अध्ययन. तिसरं वैशिष्ट्य ज्ञानेंद्रियांचा वापर. चौथं वैशिष्ट्य कार्यकारण भावाचा शोध. पाचवं वैशिष्ट्य सूक्ष्म स्वरूपाचे अध्ययन. सहावं वस्तुनिष्ठ अध्ययन. वस्तुनिष्ठ अध्ययन. ठीक आहे, ओके. तर इथं तुम्हाला निरीक्षणाची वैशिष्ट्ये दिलेली आहेत. वैज्ञानिक पद्धती, प्रत्यक्ष अध्ययन, ज्ञानेंद्रियांचा वापर, कार्यकारण भाव शोध, सूक्ष्म स्वरूपाचे अध्ययन, वस्तुनिष्ठ अध्ययन. ठीक आहे, ओके, लक्षात ठेवा. आता याच्यानंतर तुम्हाला जसं आपण मुलाखतीचे प्रकार बघितले तसंच तुम्हाला निरीक्षणाचे प्रकार सुद्धा बघायचे आहेत. निरीक्षणाचे प्रकार, निरीक्षण तंत्र आपण बघतो. ठीक आहे, निरीक्षणाचे प्रकार जर तुम्ही बघितले तर पहिला प्रकार येतो आत्म निरीक्षण. दुसरा प्रकार येतो नियंत्रित निरीक्षण. तिसरा प्रकार येतो अनियंत्रित निरीक्षण. अनियंत्रित निरीक्षण. चौथा प्रकार आहे स्वतंत्र निरीक्षण. स्वतंत्र निरीक्षण. पाचवा प्रकार आहे स्वतंत्र ऑब्लिकेला असहभागी म्हणतात, सहभागी. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे सहभागी आणि सहावा आहे सामूहिक. सामूहिक. ठीक आहे, ओके. तर हे आहेत निरीक्षणाचे प्रकार. आता निरीक्षणाचे प्रकार तर आपण बघितले. स्वरूप बघा, आत्मनिरीक्षण म्हणजे काय, इथं स्वतःच्या भावना आणि विचारांचं निरीक्षण. नियंत्रित म्हणजे काय, पूर्वनिर्धारित निश्चित क्रमानुसार व्यवस्थित वस्तुनिष्ठ परीक्षण करणं. अनियंत्रित मध्ये काय, तर कोणत्याही योजनेअभावी केलेलं अत्यंत साधं सोपं स्वतंत्र निष्क्रिय निरीक्षण. ठीक आहे, ओके. ज्याचे निरीक्षण करायचे आहे त्याच्यापासून अलिप्त राहणं म्हणजे स्वतंत्र. सहभागी म्हणजे निरीक्षण करायच्या कोणत्याही परिस्थितीमध्ये किंवा व्यक्तीमध्ये निरीक्षक सहभागी होतो. आणि सामूहिक निरीक्षणात नियमित आणि अनियंत्रित निरीक्षण, नियमित आणि अनियंत्रित दोन्हीचं तुम्हाला इथं मिश्रण दिसून येतं. ठीक आहे, जास्त काही अवघड नाही, खूप सोपा पार्ट आहे, त्याच्यामुळे याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. तर याच्यानंतर आपलं मुलाखत तंत्र झालं, निरीक्षण तंत्र झालं. पुढचं जे तंत्र आहे प्रक्षेपण तंत्र, समाजनीती तंत्र आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करूया. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. गुड डे, टेक केअर.